गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही आज चाललोय ब्रह्मगिरीला म्हणजे त्र्यंबकेश्वरला. ही आमची रामनगरची गँग आहे. पबजीचा किडा आहे हा राहुल. त्यानंतर हा मुट्टेश्वर आहे मधला आणि तो नकली मलिंगा आहे. तो गाई चलते अपन थांबना किमती समय ना गमाते हुए त्र्यंबकेश्वर को. लेट्स गो गाईज. गाडीत हवा कमी आहे आमच्या. आता पहिले आम्ही हवा भरणार आहे गाडीत. हा बघा वरती धावून फुकट हवा भरणार आहे. हा नकट्या भोकाचा बघा कसा बघतोय. मुक्ताला वाज आमच्या ह्याच्यात शर्ट बघा नसतं एकदम. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपली ट्रिप चालू झालेली पाहिजे. छुट्टी के दिन के मजा लेना चाहिए भाई लाइफ में. गाइस तुम्हारे लेफ्ट साइड में देखो. कुछ नहीं भाई, कुछ नहीं, मत देखो गाइस. खेकडे भेटले आम्हाला रस्त्यावरती. जिवंत आहे का ते? जिवंत नाही ते. अरे भाई हे बघा. यांनी हे वाटतंय पकडणारी यांनी पकडलेले. प्रॉन्स पण आहे तिकडे. प्रॉन्स पण आहे, मोठा प्रॉन्स पण आहे. तुम्हाला दाखवता मासे पण दिसले आपल्या इथे रोड मध्ये. गंगापूर धरणातले आहे का हे? कुठले? वालदी. हा हा. हा कोणता मासा? हा मोठा कट्टा. भाई लोग अपन अभी जा रहे हैं मस्त घूमने. आता जवळपास आ गए हम. त्र्यंबक के जवळपास आ गए हम. अभी 15-20 मिनट में पहुंचेंगे उधर. देखेंगे उधर का नजारा कैसा नहीं. क्या बोलते पब्लिक? चलो दिखाओ अपना. चलो रोड. मित्रांनो, त्र्यंबकला आलोय आम्ही. इथनं नाही जाणार आहे, बाहेर साईडने जाणार आहे. आउट साईडने जाणार आहे. तुझ्या खिशाला चैन आहे का? मित्रांनो, आता आम्ही पोहोचले त्र्यंबकच्या गावामध्ये. हा बघा गाव. आमची गँग मागे. फायनली किधर है भाई? चलो आता त्या गावात आलोय त्र्यंबकेश्वरच्या. इथून पुढं दाखवत तुम्हाला काय आहे. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आमची गँग आहे सगळी. मित्रांनो, इथला व्ह्यू एकदम एक नंबर आहे. एक नंबर बघू शकता तुम्ही. दाखवायचा प्रयत्न करतो आहे वरती. तिकडे चाललं का तुम्ही? मित्रांनो, तुम्ही इथलेच आहे का बाबा? इथलेच आहे तुम्ही? नाही, मी बाहेरच आहे. तुम्हाला कसं काय माहिती मग इकडनं रस्ता आहे? आहे ना रस्ता. आलेले का तुम्ही आधी? हो हो. मी तिथंच राहतो. तुम्ही कोणत्या गावचे? अच्छा, राहिले का तुम्ही इकडं डोंगरावर? मज्जा आहे, मज्जा डायरेक्ट भाई. नाशिक के आशिक आ जाओ. आजा आजा. नजारा पाहिला का तुम्ही आत्ता? कसं आहे तळ पाहिजे. कधी पाहिलं नसेल तुम्ही. पाहून घ्या एकदम. नाशिकचं वातावरण पहा. नाशिकचं वातावरण मित्रांनो हे. आमची पब्लिक मागे हिंडू राहिली. रस्ता आहे इकडनं वरती जायला रस्ता आहे? नाही काढलं. मग कुठं नाही? तिथे समोर ते लोक इकडनं जायला आहे का तिकडे जायला रस्ता? इथून होते पुलावर असं जा पुढं आहे रस्ता. याच्यावरनं जाऊ त्याच्यावरनं. त्याच्यावरून गेलं तर चालेल. तिकडून पुलावर जा तो खालचा पुल. मित्रांनो, आमच्या सोबत एक स्कॅम झालेला. एक म्हातारा होतं. त्या म्हाताऱ्याने त्या म्हातारा आम्हाला म्हटलं इकडे रस्ता आहे म्हणे ब्रह्मगिरीवर जायला. आणि ते काय झालं नाही का भूतावाने. आता इथं एक जणाला विचारलं तो एक जणाला विचारलं आम्ही, तो म्हणतो इकडे रस्ताच नाही म्हणे. हे आमची गँग नाही का फोटो बिटो घेऊन राहायची इकडं.
लागलेलं आहे. आणि कुठं फिरू राहिलो इकडे कुठं पण. गँग अर्धी आमची गायब झाली आहेत ना. बघू आता पुढं विचारू कोणाला जरी कुणी भेटलं तर. अरे लवडं इकडे काहीच नाही रे रस्ता. अरे हाय छोटा रास्ता है बघा. उम्मीद की किरण दिखी है हमको. एक छोटा सा रास्ता दिखा है गाइस. अब देखे किधर बोलते उसको पायवाट मार देखते हो अभी वो रास्ता किधर जाता जरा है. जरा मराठी जरा हिंदी आहे बरं का समजले ना. हा रस्ता दिसला आम्हाला मित्रांनो. आता इकडनं जाणार. अरे इकडनं रस्ता होता वाटतं. एक नंबर हा रस्ता आहे. जरा बघा फक्त आपल्याला इकडे वरती जायचं आहे काहीच. ते वरती आली गँग आली. नाही नाही ही वीरबा 1989 आपलं 19 मधली 19 या इरीत. आणि इथं एक आपलं काय म्हणतात ते शोध करणारे लोक आले होते इथं खाली नाही का एवढं सोनं आहे. लय सोनं आहे इथं. आणि ते सोनं बाहेर काढलं ना भूत बित मागं लागतं म्हणे असं त्याचं तत्व आहे इरीचं. आणि तिथं खाली गेलं ना आता मोठा आजगर आहे तो कोणाच्या बी गांडीत आपल्याला 2 वाजले माहिती का. वरती कधी जाईल कधी येईल आपण खाली. बरोबर आहे ना मित्रांनो. अरे तिथं जायचं वाटतं आपल्याला. हे बघ इकडनंच रस्ता आहे तो. खाली बघून चाला मित्रांनो. अरे तिकडे ऊन पडलं वाटतंय बघ ना. है ना एक साईड उन्हाळा एक साईड हिवाळा आहे. भाई आता दमलोय आपण. चायला वरती गेलो अजून म्हणजे सुद्धा चायला देवाच्या ठिकाणी आलो नुसतं शिवाय देऊ राहिलो आपण. हा तुम्हाला जर ब्राउनी आवडत असेल ब्राउनी लवर असतील तर ब्राउनी राहते बघा पडलेली. फ्री ऑफ कोर्स. ब्राउनी राहते इकडून रे इकडनं रस्ता आहे का. ए रुल्ला इकड नाही शॉर्टकट इकडून. मित्रांनो तुम्हाला पुढं खूप काय पाहायला भेटणार आहे. खेकडे बिकडे लय खूप काय आहे इकडे मासे तुम्हाला आधीच दाखवले पण आता तुम्ही बघा ब्लॉक मध्ये फक्त चालू राहा. हा पळू नका इकडे तिकडे. पोहोचलोय फायनली आम्ही गाईज. आम्हाला इथनं आता वरती जायचंय. ब्लॉकच्या इकडे पळाले तुम्ही टेन्शन ना घेऊ. एक ब्लॉक आहे आमचं. तुम्हाला आता इंग्लिश डुक्कर दाखवतो. इंग्लिश डुक्कर बघा तुम्ही आता. काय त्याच्यात मिक्स पण आहे क्रॉस. हा समजून घ्या तुम्ही. क्रॉस कुत्रा आहे त्याच्यामध्ये अर्धा. काम दिसतंय मिक्स फीडचं. जायच्या टायमाला एवढं लागलं काय अरे पण हा इथं जागोजागी पाणी राहतं. पाय धुवून घ्यायचे इथं. हागेट वगैरे राहतं कुठं पाणी. अर्जंटला हे वाशिंदर तिथं कोपऱ्याला. भारी ना ते रेनकोट. एंगा पोंगा रेनकोट. आता सांग तू सांग आता इथं काहीतरी. दोन्ही प्रकारचे हरियाली बघायची फायनल आम्ही पोहोचतो आता. चला तुम्हाला वरती दाखवतो. कमान आहे. रेडी. आम्ही तिकडनं गेलो होतो. तिकडनं आता तिकडे तिकीट काढायचं होतं आणि आम्ही काय तिकीट काढणार नाही. आम्ही डायरेक्ट इकडनं चाललोय. गंगाद्वार इकडनं रस्ते खालून तुम्ही आले का इकडनं खालून गंगाद्वार. कोणाला पण विचारायचं ते सांगतील इकडे गंगाद्वार आहे. इकडनं मग आपण जाऊ वरती. चला मित्रांनो इकडे बघून जाईल. मित्रांनो हा रस्ता खूप जंगलामधनं आहे. अर्ध्यामध्येच आमची हावताईट होऊन गेली.
हो, पूर्ण जंगल इकडे. जिथून उतरलं होतं तिथपर्यंत आलोय. रस्ता लय घाण आहे रे पण हा. ये छोटे छोटे झरने देख लो गाईस. आम्ही गोप्रो आणलं होतं, आम्हाला थोडेसे व्हिडिओ घ्यायचे होते. हा छमछम कंपनीचा असल्यामुळं हा अर्ध्या याच्यातच आमचा साथ सोडून गेलाय. काय नाही, आम्ही घरापासून चालू केला इथपर्यंत. मित्रांनो तुम्हाला सांगतो, छमछम कंपनी कधी घेऊ नका गोप्रो. गोप्रो छमछम 4K वायफाय सगळं जंगल आहे इकडे. मित्रांनो आपल्याला अजून खूप वर जायचंय. चला चला. टाइमपास बिलकुल नका करू. फायनली गाईज आलोय आम्ही इथे. शिडी लागल्या आहेत इथेच, नाही शिड्या लागल्या आहेत ना. पायऱ्या आल्या आला आता आपण बरोबर. येस मित्रांनो पोहोचून गेले फायनली आम्ही. अरे यार काय भारी. आपले 500 किती 50 किती डायरेक्ट शॉर्टकट. तुम्हाला थोडं फक्त चालायची गरज आहे इथून. 300 रुपये असले आपले. 30 रुपये का? एकाचे 30 तिकीट आहे. फायनली आम्ही पूर्ण चढून आलोय वरती. इथून पुढे जास्त चढ नाही. ब्युटी अशी मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. निसर्गरम्य वातावरण झाले. चला बघा मित्रांनो अशा रीते एक नंबर मिनी काश्मीर. धंदा सुरू केला आम्ही मिनी बिझनेस चालू केलाय मित्रांनो इथं आम्ही. बिझनेस चालू केलाय. मग त्यांनी सांगतो आले तर नक्की आहे. त्याचा केवढा आहे बघ. मित्रांनो आम्ही वरती गेल्यानंतर आमचा फोन डेड झाला होता, पूर्ण चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळे आम्ही काही वरचं सीन घेऊ शकलो नाही. तर मग आम्ही आता घरी आलोय आणि जेवढा सीन होता तेवढा घेतलेला आहे आम्ही. बाकीचे ते दिसून जातील तुम्हाला ब्लॉग मध्ये, नाही का. आता बाकीचे काही घेता नाही आले आम्हाला, चार्जिंग नव्हते त्याच्यात कॅमेरांमध्ये दोन्ही पण. आता पाहूया ब्लॉग. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.